हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. आज आपण कुठलं ठिकाण एक्सप्लोर करणार आहोत हे तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे कळेलच. सो लेट्स गो. एंट्री करताच या काकू अशा प्रकारे राजगिऱ्याचे लाडू वळत होत्या आणि इथे बरेच घरगुती पदार्थ विकण्यास ठेवले होते. आणि या दृश्यावरून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण एका मंदिरात आलो आहोत. तर हे आहे आंभोरा देवस्थान, तालुका कुही, जिल्हा नागपूर. नागपूर मूळ शहरापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे. वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आंभोरा हे एक मनोहर आध्यात्मिक स्थळ आहे. इथे शांततेचा अनुभव घेणं आणि या स्थळाचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व समजून घेणं हा एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो. तर अशा प्रकारे पायऱ्या चढत आणि निसर्गाचा आनंद घेत वर गेल्यावर आपल्याला मुख्य मंदिराचं दर्शन होतं. हे आहे चैतन्येश्वर महादेवाचं मंदिर. टेकडीवर आहे, ऐतिहासिक आहे आणि माहिती अनुसार याची स्थापना केलेली नसून ही महादेवाची पिंड यज्ञातून स्वयं प्रकट झाली आहे. महादेवाचं दर्शन घेतलं आणि वरून असा परिसराचा आनंद घेत आम्ही उभं होतो. या मंदिराची विशेषता सांगायची झाली तर 5 नद्यांच्या संगमावर वसलेलं हे चैतन्येश्वर मंदिर आहे. वैनगंगा, कन्हान, आम, मुर्झा, कोलारी या 5 नद्यांचा इथे संगम होतो. याच परिसरात विठ्ठल रुक्मिणी, हनुमान आणि गणपतीचं मंदिर आहे. मंदिराचा परिसर बराच मोठा आहे, त्यामुळे भाविकांना प्रार्थना, ध्यान किंवा आध्यात्मिक चर्चेसाठी शांत जागा मिळते. मंदिरातील वास्तुशिल्प पारंपरिक हिंदू स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण आहे. मंदिरातील कोरीव खांब, गर्भगृहातून प्रकटणारी दिव्यता भाविकांना भक्तिरसात न्हाऊन काढते. इथे श्री हरिनाथ शिष्य रामचंद्र उर्फ रघुनाथ यांची समाधी आहे. आंभोऱ्याच्या ऐतिहासिक आणि धार्मिक सौंदर्यात भर घालणारा एक घटक म्हणजे हा केबल स्टे ब्रिज. हा भव्य पूल नदीवर उंच उभा असून नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांना जोडतो. या पुलावर एक खास स्काय गॅलरी आहे. इथून नदीचा विस्तीर्ण प्रवाह आणि सभोवतालची हिरवाई यांचे मनमोहक दृश्य पाहता येतं. तर या व्लॉगपुरतं एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.